साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा. ओम गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदानगम्यं. वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. ही प्रार्थना प्रत्येकाने दररोज म्हटली पाहिजे. हा जो श्लोक आहे हा प्रत्येकाने दररोज म्हटला पाहिजे, कारण तुम्हाला याच्यामध्ये सर्व ऐश्वर्य संपत्ती, नंतर तुमच्या जीवनात जेवढे प्रश्न आहेत तेवढे सोडवणारा हा भगवंत परमात्मा आहे. म्हणजे हाच ब्रह्मा विष्णू महेश सर्व काय हाच आहे. आणि मग याची जेव्हा आपण भक्ती करू, रोज प्रार्थना करू, तेव्हा आपला आवाज देवापर्यंत जातो. आता दररोज आपण समजा एखादा अभंग म्हटलो, सुंदर ते धन विठे बरी कर कडेवरे ठेवो नियम. तुषार गोळाकाश वेदंबर निरंतर याच्यानं, असा जो अभंग आहे तो अभंग जर आपण दररोज सारखा म्हटलो तर परमेश्वर कुठं आहे हे आपल्याला काय माहीत नाही, पण आपला जो ध्वनी आहे तो बरोबर परमेश्वरापर्यंत जाऊन पोचतो. आणि मग परमेश्वराला आपण दिसतो. मग परमेश्वर आपल्यावर कृपा करतो. तो शांताकारं भुजगशयनं. त्याचं कारण आहे बा. तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे पालाशी तर बसले असते भिंतीवर आणि पुढं बऱ्याच अंतरावर ते बक्ष असतं आणि ते सारखे त्याच्याकडं एक ठराविक प्रकारचा हवा किंवा आवाज करून आवाज सोडित असते. ते आवाज आल्यानंतर ते पुढं जे बक्ष असतं त्याला लहरी पण होतात आणि मग ते त्या पालीकडे पाहतं
आणि मग त्यांची भेट झाल्यानंतर दूर जातं किंवा बसतं. तर तशा प्रकारच्या 2 पाली असतात. एक पाल असते जमिनीजवळ, एक वर आडेला असते. तर हे पाल चुटचुट केल्यावर ते चुटचुट करते, हे चुटचुट केल्यावर ते चुटचुट करते आणि दोन्ही पालींची मग कालांतराने मग थोड्या वेळाने भेट होते. तशा प्रकारचा आपला जो आवाज आहे, तो आवाज परमेश्वरापर्यंत गेला पाहिजे. प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने प्रकाश लहरीतून आपला आवाज परमेश्वरापर्यंत जातो. मग आता विचार करा, ध्रुव तारा इथून 430 प्रकाश वर्ष अंतरावर आहे आणि तिथून मी त्याचं नाव घेता तो 1 सेकंदात ध्रुव बाळ माझ्या समोर उभा राहतो का प्रगट होतो. म्हणजे एका सेकंदाला 430 प्रकाश वर्ष इतक्या वेगाने ध्वनी म्हणजे शब्दध्वनी जातोय. म्हणजे वेदाच्या नियमाप्रमाणे. तर या परमेश्वराला पोचण्याकरता 27 तास लागतात. 27 तास गुणले 60 मिनिटं गुणले 60 सेकंद गुणले 430 प्रकाश वर्ष बरोबर किती प्रकाश वर्ष अंतरावरती देव आहे तिथं आपला आवाज पोहोचतो. हे भजन करणारे कीर्तन भजन करणारे भजन मंडळी असते. हे सतत सतत तोच अभंग हरिपाठ म्हणतात, तो आवाज परमेश्वरापर्यंत जाऊन पोचतो आणि त्यामुळे त्यांना सुख शांती समाधान मिळतं. तसं गायत्री मंत्र म्हणणं म्हटल्यानंतर त्याच्यातून ज्या लहरी निघतात त्या प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने जातात आणि आपल्या लहरी तिथपर्यंत जेव्हा पोचतात देवापर्यंत, देव आपण देवाला दिसतो, देव आपल्याला पाहतो आणि मग आपली भेट होती, साक्षात्कार होतो. सतत सतत देवाचं नाव घेतलं किंवा होम हवन केलं तर हे घडतं. आता या ठिकाणी आपला आज 20 प्रकारचा मुद्दा म्हणजे की आता आपण मागच्या वेळेस मानव परमेश्वराने मानव निर्माण केला हा सिद्धांत वेदात पाहिला. क परमेश्वर, हिरण्यगर्भ प्रजापती ऋषी, क देवता आणि त्रिष्टुप छंद दैव स्वरा आणि असे म्हणजे अनुष्टुप छंद गांधर स्वरा, त्रिष्टुप छंद दैव स्वरा, नंतर बृहत्संद मानर स्वरा 3 4 आणि 6 आणि 7 त्रिदैव स्वरा आणि जगत स्वरा. तर अशा स्वरामधून जे कल्की भगवान दत्त आहेत, क देवता वेदात सांगितली, ऋग्वेदामध्ये अथर्वचे सांगितले क देवता. ह्या क देवतेने माणसाला मेंदू तयार केला, डोळे तयार केले, कान तयार केले, जीभ तयार केले, दात तयार केले, कंठ तयार केला, हात तयार केले, छाती तयार केले, पोट तयार केले, पाय तयार केले, टाचा सगळं हात बोट नख सगळी उत्तमभूत तयार केली कल्की दत्त परमेश्वराने जगाच्या आरंभी. तर हा जो सिद्धांत आहे हा खरा सिद्धांत आहे आणि हा वेदांत सिद्धांत जो आहे तो आपणच मान्य सगळ्यांनी केला पाहिजे. विज्ञान सांगतं बा माणूस त्या माकडापासून झाला, कोणी म्हणते माणूस त्या दुसऱ्या प्राण्यापासून झाला. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. कारण मानवाच्या मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. तर माकडाच्या मेंदूमध्ये किती जीवपेशी याचा हिशोब सांगितला गेलेला नाही. मानवाच्या शरीरा मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. तो माकडाच्या मेंदूमध्ये किती केंद्र आहेत ते सांगितले गेले नाहीत. मानवाच्या ज्या मेंदूमधल्या जीवपेशी आहेत त्या शंकाकृती आहेत. मग माकडाच्या पेशी कोणत्या आकाराच्या आहेत, उंदराच्या कोणत्या आकाराच्या आहेत याचा कुठेही उल्लेख केलेला नाही अजूनपर्यंत शास्त्राने. त्यामुळे हे गूढ जे आहे ते तसंच कायम राहिलेलं आहे. माकडाच्या पेशी जर समजा शंकाकृत असतील तरच मानवाचा आणि माकडाचा संबंध जोडला जाणार, तसं जात नाही. उंदराच्या पेशी माणसाच्या पेशी सारख्या असतील तर संबंध जोडला जात नाही. आणि विनाकारण प्रयोग करून असं काहीतरी सिद्धांत मांडून
हे भलं मोठं पुस्तक लिहून समाजाची दिशाभूल करावी. बुद्धिवादी, परमेश्वरवादी वेगळे, बुद्धिवादी वेगळे. पळवाट काढून काहीतरी नवीन ज्ञान सांगून समाज उपस्थित करायचं. पण परमेश्वराचं जे सत्य आहे ते लपून ठेवायचं. परमेश्वराने ओम सहस्र शीर्षा सहस्र सहस्र दशांगुल ह्या परमेश्वराने परमेश्वराने म्हणजे कल्की दत्ताने जगाच्या आरंभी जेव्हा विश्व नव्हतं, जग नव्हतं, त्यावेळेस पहिला मानव तयार केला. म्हणजे असा इतिहास आहे. हा मानव जो आहे तो आकाशामध्ये राहत असतो. त्याच्यानंतर मग पृथ्वी, सूर्य, तारे तयार करून त्याच्यावर मानवाची वस्ती निर्माण झाली. हा वेदांतला खरा सिद्धांत आहे. परंतु मुद्दा जो आहे आता की विज्ञानामध्ये सांगितलं तर असं आहे. विज्ञान जे आहे ते ठराविक आकारापर्यंत चालतंय, पुढं नाही चालत. नारळाची करवंटी आहे, त्याच्यावर खोबरं आहे, पाणी आहे, नरुटी आहे, काथ्या, यात विज्ञान चालणार. पण नारळाच्या नरुटीची पोकळी आहे, तिचं ज्ञान विज्ञान सांगू शकत नाही. काय तिथं काय आहे हेच कोणाला दिसत नाही. हा तर खरा मुद्दा महत्वाचा आहे. हाच तो परमेश्वर, हेच ते ब्रह्म आहे. हे ब्रह्म आहे आतमध्ये परमात्मा, म्हणूनच तुमचा नारळ व्यवस्थित वाढतोय. हा जर आत नसेल तर वाढू शकत नाही. तसं आता भगवंत जसं पाण्यातून मासावर येऊन दिसतो, पुन्हा पाण्यात जातो, तसं परमेश्वर आहे. तो ब्रह्म जे आहे त्या ब्रह्ममधून दिसतो, प्रगट होतो आणि पुन्हा त्याच्यात थांबतो. आता तुम्हाला सांगायचं पाणी पाहिलं होतं. पाण्यावर बुडबुडे येतात. पाण्यावर बुडबुडा येतो हा पहिला सिद्धांत. मग तो बुडबुडा कशाचा आहे? पाण्याचाच बुडबुडा आहे का आणखीन दुसरा काय घटक तिथं आणलाय? तो पाण्याचाच बुडबुडा आहे. आणि आतमध्ये काय आहे? आतमध्ये पोकळी आहे. पाण्याच्या बुडबुड्यामध्ये आत पोकळी, आणि त्या पोकळीत काय आहे ते सांगता येत नाही. तो परमेश्वर आहे. जो परमेश्वर आहे ना तो असा आहे. तसं ब्रह्म जे आहे ज्याचा नाश होत नाही, जन्म येत नाही, ते कवच धारण करून परमेश्वर प्रगट होतो. आणि त्याने मग हे सगळं जगामध्ये पहिला माणूस निर्माण केला, कल्की दत्ता. असं वेदामध्ये परमेश्वर सांगितलेलं आहे. ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये याचं वर्णन आहे परमेश्वर. ते परमेश्वराने हात, पाय, डोळे, कान, मेंदू हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याची भक्ती केल्यानंतर आपलं सर्व जीवन सुरक्षित राहतं. म्हणजे बेडूक, मासा किंवा जलचर किंवा कुठून काही झालेलं नाही. हे नंतरचे प्राणी सगळे. आधी मानव, हा मानव आधी प्रगट केलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा वेदामध्ये आहे. त्याचा सगळ्या जगताने अभ्यास करावा. कारण आपण जे सिद्धांत मानतो, आम्ही विज्ञान सिद्धांत मानित नाही. आम्ही फक्त वेदातले सिद्धांत आहे. उत्क्रांतिवाद, क्रांतिवाद, ओम सहस्र शीर्षा पुरुष सूक्त आहे क्रांतिवादाचं उदाहरण. कल्की दत्ताचं सूक्त आहे ते प्रगतिवादाचं आहे. म्हणजे विकास, अशा दृष्टीने हे जे विकास सांगितला तो आम्ही मानतो. आम्ही बाकीचं मानित नाही. कारण मानायला वेळ नाही. कारण पोरावर नाही तुमच्याकडे काय ते वाकड्याकडे गप्पा मारताय. रोज एक नवा नियम निघतोय. चंद्र पृथ्वीपासून झाला, चंद्र वेगळा होता, सूर्य असा होता. अरे असं जर बडबड करीत बसला एक 50-60 वर्षांनी तुमच्या विज्ञानाची किंमत शून्य. कारण चंद्र आणि सूर्य दोघांच्या गोष्टी ज्या आहेत त्यांची 50 मतं वेगवेगळी आहेत. त्यामुळं कोणी ती तुमची मानायला तयार होणार नाहीत. आणि हे विज्ञान संपूर्ण जगामध्ये कचऱ्यात टोपले जाऊन पडणार आहे. विज्ञानवाद्यांनी परमेश्वराचा जे वेद आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण या ठिकाणी थोडंसं विषयांतर करून बोलणार आहोत. विषयाबद्दल वाचून पाहू, मग बोलू.
ओम भद्रानाग्निं नाहुता भद्रागतिः सुभगा भद्राध्वरा भद्राहुत प्रशयः. हव्यान्न प्राप्त केलेला अग्नी आम्हाला शुभ व कल्याणकारक असो. हे भाग्यवान अग्ने, तो आम्हाला दिलेल्या अन्नदाने शुभ व कल्याणकारक असो. आता या ठिकाणी माझा मुद्दा असा आहे की हव्यान्न प्राप्त केलेला अग्नी आम्हाला शुभ व कल्याणकारक असो, हा विषय आपल्याला घ्यायचा आहे. आता अग्नीमध्ये आपण हवन करणार. हवन केल्यानंतर त्या अग्नीमध्ये आता विचार करा, हा अग्नी नारायण पेटवला आहे, त्याच्यामध्ये आपण हवन सोडलं, तीळ म्हणा, उडीद म्हणा, मका म्हणा, तिचे अविषान्य पदार्थ ते सोडले. मग हे पृथ्वीतत्वाचे पदार्थ आत गेले. नंतर त्यांना जलतत्व प्राप्त झालं. नंतर त्यांना अग्नितत्व झालं. त्या अग्नितत्व वायुरूप झालं. वायुरूपाचा आकाश झालं. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि महत्त्व म्हणजे ब्रह्म. इथपर्यंत या अन्न हवन केलेला जो घटक आहे त्याचं रूपांतर होतं. हविष्यान्न की हवनात त्याचा आपला फायदा होतो. कसा होतो? आता याच्यामध्ये सांगितलं बाबा यज्ञच का करायचं आपण, नाही का, चालत नाही का? त्याचं कारण असं आहे की ही जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, तेज, वायू, आकाश, ही किती सूक्ष्म आणि किती कशी आहे याचा आपण कधी विचार केलेला नाही. एका केसाची 1 कोटी भाग करायची आणि त्यातलं 1 कोटी एक भाग घ्यायचा. इतकं सूक्ष्म पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तत्व आहे. आणि त्याच्या पुढे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार महत्त्व आहे. तर इथपर्यंत हवन केलं, इतकं सूक्ष्म हवनामधून इतकं सूक्ष्म तयार होऊन ती सगळी पृथ्वी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, चित्त या अवस्थेमध्ये जातात. आता आपण औषध पाणी घेतलं तर आपलं पृथ्वीतत्व सुधरत नाही, जलतत्व सुधरत नाही. ते फक्त भौतिक सुखापुरतं सुधरायचं म्हणजे मूळ आहे. शून्यातून जग निर्माण करायचं, तिथं काही नाही, तिथपर्यंत जाऊन हवन पोचतं. आणि मग त्याच्या एक विशेष प्रकारची अवस्था तयार होते हवनामध्ये. पण त्याला वेदामधले मंत्र म्हणावं लागतात. ऋषी, देवता, छंद आणि स्वर, तेव्हा त्याच्या विशेष प्रकारच्या हालचाली सुरू होतात. त्याचे विशेष प्रकारचं बीजाणुकण तयार होतात आणि मग ते बीजाणुकण आपल्या शरीरामध्ये उतरतात, देवांच्या शरीरात उतरतात. ना आपल्या शरीरात उतरल्यानंतर आपलं जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 तत्व आहेत, ती तत्व विज्ञानाला दुरुस्त करता येत नाहीत किंवा होऊ शकत नाहीत. औषध पाणी लागू पडत नाही. तुम्ही अन्न पाणी खाल्ल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही. सात्विक प्रकारचे अन्न आहे, सात्विक. पण त्यात याच्यात दिलं त्याने का सोमरस आवृत्ती दिली तरच हे घडतंय, तसं घडत नाही. सोमरस देव पितो, मानवाला सोमरस दिला जातो, पण तो स्थूल देहाने. पण जेव्हा तो होम हवनामध्ये सोडतो सोमरस आपण, तेव्हा त्याचं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं सूक्ष्म अवस्था तयार होते. एका केसाचे 1 कोटी भाग जे होता त्याचं एक सूक्ष्म कण, जीवाणुकण, बीजाणुकण तयार होतो, जीव. आणि तो आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो. मग आता फुफ्फुस, हृदय, काळीज, मेंदू हे आपलं कार्य करीत नाही, बंद पडलेले असतात. याचे सगळे केंद्र अतिशय सूक्ष्म अवस्थेत गेलेले नसतात. पण यांना जे सूक्ष्म अवस्थेतून जी हालचाल व्हावी लागते ती कशाने तयार करता येत नाही. ऑक्सिजन जरी दिला, प्राणवायू जरी दिला, तरी ही केंद्र तयार होऊ शकत नाहीत. कारण का? तर ऑक्सिजनचा घटक जो H2O हा मोजता येतो. परंतु हे जे कण आहेत, एका केसाचे 1000 कोटी, तो प्राणवायू सुद्धा 1
1000 कोटी 1 कोटी केसाचे 1 कोटी भाग होईल, त्याच्यातला एक भाग इतका अक्षरी सूक्ष्म होऊन आपल्या शरीरात प्रवेश करीन मूळ तत्वामध्ये, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तसा होत नाही. आणि हे कार्य फक्त अग्निदेवता करते, यज्ञ नारायण करतो. बाकीचं कोणालाही करता येत नाही ना, आलं नाही, येणार पण नाही. कारण इतकं सूक्ष्म 3 रेणू म्हणजे एक रेणू, 3 रेणू म्हणजे एक परमाणू, 2 परमाणू म्हणजे एक अणू. अशा दृष्टीने गणित सांगितलं जातं. काही ठिकाणी 3 परमाणू म्हणजे एक अणू असं म्हटलं जातं. तर याचं कारण आहे की याच्यापेक्षा अतिसूक्ष्म, कारण सूक्ष्म दर्शकाच्या खाली दिसत नाही. आता नारळाचं आपण फोडण्याचं नारळाचं करंट पाहतो, खोबरं दिसतंय मध्ये, अगदी काही दिसत नाही, पण तिथं जी काही अवस्था आहे ती अवस्था आहे ब्रह्मावस्था, आकाश तत्वाची मूळ अवस्था. अशी इतकी सूक्ष्म अवस्था जेव्हा आपल्या शरीरात तयार होईल, तेव्हा आपले जी इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, डोळे, कान, नाक, हात, पाय, हाडं, ही सगळी पुन्हा सूक्ष्म पुन्हा नवीन तयार व्हायला लागतात. त्याला चेतना प्राप्त होते, त्यातली इंद्रिय पुन्हा हालचाल होऊन ते सुरक्षित होतात. म्हणून यज्ञ नारायण हा जो आहे, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, म्हणजे सोडता येणार नाही असा भाग आहे. जेव्हा आपण लाकडं समेदा घालून हवन करू, तेव्हा हे सगळं घडतं. गॅस आणि टोवरच्या अग्नीने घडत नाही. कारण याचं कारण असं आहे की हा अग्नी वायू रूपात जाऊन पुढं आकाश तत्वात जातो, पुढं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तत्वापर्यंत पुढं पोचतो हा हवन. आणि त्यातून ते सूक्ष्म पुन्हा एकदा आपण पुन्हा तत्व, अहंकार, मग नंतर आकाश तत्व, वायू तत्व, मग तेज तत्व, मग जल तत्व आणि मग पृथ्वीतत्व असं तयार होत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पुन्हा आपल्या शरीर नवं रचना करायची, शरीर नवीन रचना, ती यज्ञाशी होत नाही. आता आपलं शरीर जे आहे, समजा आपले डोळे आहेत, त्या डोळ्यामध्ये बाहुली आहे, पण ती बाहुली पूर्वी आपण पाहत होतो, आता काय दिसत नाही किंवा आपल्याला पाहता येत नाही किंवा प्रकाश नाही. आणि ह्या बाहुलीचं जे तत्व आहे, म्हणजे जसं त्या काकडीचं बी आहे तसा हा डोळा आहे, आणि काकडीचं बी जसं आत आहे तशी ती आत बाहुली आहे पाण्याची. तर ती इतकं सूक्ष्म आहे की ती आता तिथून नष्ट झाली डोळ्यात. पण जेव्हा आपण अग्निहोत्र होम हवन सतत करू, तेव्हा त्या ठिकाणी हा जो हवन केलेला पद आहे, मंत्र गायत्रीचा म्हणतोय, त्याच्या लहरी आहेत, ऋषी, देवता, छंद आणि स्वर. तर त्याच्यामुळं डोळ्यात गेलेली बाहुली पुन्हा जशी तशी तयार होते आणि मग पुन्हा आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे यज्ञामध्ये ही एवढी अतिशय अदृश्य आणि दृश्य शक्ती यज्ञातून तयार होते. यज्ञामधून अदृश्य विदृश्यमध्ये येते, आणि विज्ञानमध्ये दृश्य आहेत, फक्त दृश्यातच चालते, अदृश्य होत नाही, किंवा त्या यज्ञ अदृश्य विदृश्य दानता येत नाही. म्हणून यज्ञ नारायण हा सर्वात श्रेष्ठ, म्हणून हवन करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा आपण होम हवन करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन धारण करणे जीवाणू, ओमान, सोमा देवता, अल्फा किरण, कुंडळणी, हे जे घटक आहेत सगळे, हे एका केसाचे 1 कोटी इतके भाग केल्यानंतर यातला एक भाग म्हणजे तुमचा ऑक्सिजन घेणारा जीवाणू, नंतर पवन, सोमा देवता, नंतर तुमची कुंडळणी,
नंतर अल्फा किरण इतकं सूक्ष्म अवस्था आपल्या शरीरात तयार होतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती गॅमा आणि बॅटा किरण जे अनुभव आमचे आहेत त्याचा परिणाम होत नाही, उलट ते सोडून जातात. म्हणजे आपल्याला हवेस आणणं म्हणजे होम हवन अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. कारण होम हवनामुळं मानवाला नवीन जीवन प्राप्त होतं. ज्याप्रमाणे आपण मटकी वेजू घातली का त्याला कोंब फुटतात, तशा प्रकारे जेव्हा आपण होम हवन करायला लागतो तेव्हा आपल्याला शरीर जीवात्मा जो आहे 2 हाताचा तो चतुर्भुज स्वरूप होतो आणि मग आपला स्वर्गात प्रवेश होतो. हा यज्ञ नारायण जो आहे याची पूजा महत्वाची आहे. मग हे जे देव लोक आहेत यांची जी अवस्था आहे ती अणुपेक्षाही अति सूक्ष्म आहे, अदृश्य आहे आणि ती जेव्हा आपण मंत्र म्हणतो ते दृश्य होत. आता उदाहरणार्थ आपल्या गायत्री देवता प्रकट करायची. ओम भुवम भुव आपण विश्वामृषी सविता देवता अनुष्टुम गायचे छंद षडजा स्वर असं म्हणणार आणि त्यावेळेस गायत्री मंत्रात षडजा स्वर जो आपण म्हणू ओम भुवम भुवम स्वम अहम जनम तमम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं आपण गायत्री मंत्र म्हणणार. तेव्हा आपण शेंगदाण्याचं उदाहरण घेऊ. भुईमुगा शेंगाचं आधी टरफळ तयार होतं, मग त्याचे शेंगदाणा तयार होतं. तसं आपण जेव्हा गायत्री मंत्र म्हणतो तेव्हा छंद आणि स्वरामधून एक कवच तयार होतं, ब्रह्मकवच. आणि मग त्या ब्रह्मकवचामध्ये आदिमाया शक्ती गायत्री पंचमुखाची प्रगट होते, मग आपल्याला दर्शन होतं. प्रत्येक देवांची अशीच अवस्था आहे आणि सनातनी धर्माचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठलंही तत्व नष्ट होत नाही. ब्रह्म, परमेश्वर, आत्मा, जीवात्मा, जीव, पंचमहाभूत ही सगळे जे गुंतागुंती शरीरात आहेत त्या कधीच नष्ट होत नाहीत, जशा तशा काय माहीत. तर ह्या यज्ञ केल्यानंतर आपल्याला पंचभूत जे आहेत पृथ्वी, तेज, वायू, आकाश, काय लोकांना पचन होत नाही, कानाला दृष्टी येत नाही, कानाला स्वास्थ्य मिळत नाही, कानाच्या शिरा काम करीत नाहीत. याचं कारण असं आहे की यातून जे वाहणारे दिव्य घटक आहे अल्फा किरण पवमान सोमा तोच मुळे प्रगट होत नाही आणि तो प्रगट होईल तेव्हा आपलं जीवन सुरक्षित राहील, तसं राहत नाही. त्याच्याकरता आपल्याला रोज होम हवन म्हणजे करायला पाहिजे. ज्या ठिकाणी मग यज्ञ चालू आहे मोठे तिथं जाऊन बसणे. ज्या ठिकाणी आपल्याला जमत ना आपला अग्निहोत्र करायचं म्हणजे कापडाची वडी घ्यायची, तिथं 3 काळ्या तीळ ठेवायची, पेटवायचं, झाला अग्निहोत्र. तिथं आपले मंत्र म्हणायचे. कारण का तर अग्निहोत्राची आपल्या घरी जातं तुम्ही टोक गॅस ज्वारी बाजरी भाकरी करून भाजून खाता. यातून पंचमहाभूत स्थूल अवस्थेत शरीरात तयार होतात. मूळ स्थितीत ते जातच नाहीत आणि मूळ स्थितीत जेव्हा अदृश्य अवस्थेत जातील पुन्हा एक दृश्य अवस्थेत यायला लागतील तेव्हा आपलं शरीर नवं बनणार, तेव्हा आपला कायाकल्प होणार. आपल्या शरीरातली सगळी इंद्रिय काम करायला लागणार, तोवर करू लागत नाहीत. आणि हे सगळं होण्याकरता लगेच होत नाही, त्याला सोमरस प्यावा लागतो. सोमरस प्यायचा, फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस हा सोमरसाचे लक्षण आहेत. म्हणजे हे सोमरस प्याल्यानंतर आपल्या शरीरामध्ये विशेष चैतन्य प्रगट होतं. ज्याप्रमाणे आपण मोडाची मटकीला मोड आणण्याकरता भिजू घालतो, त्याला मोड फुटतात. तशा प्रकारचा आपण जेव्हा सोमरस पिऊ तेव्हा आपला जो जीवात्मा आहे तो चतुर्भुज स्वरूप होतो. त्याला म्हणजे हातपाय फुटतात, नवे दिव्य देह प्राप्त होतो म्हणून हा सोमरस यज्ञ सांगितलेला आहे.
यज्ञात सोमरस सांगितलेलं आहे. ते हवन पद्धत का करायची? तर शून्यातून अदृश्यातून हा जीव आत्मा दृश्यामध्ये आणायचा आणि त्याचा विकास करायचा. इतकं अवघड काम यज्ञामधून चालतं. आता म्हणून तीर्थक्षेत्रात यज्ञ चालतात. कुंभमेळ्यात साधू संत मोठमोठे यज्ञ करतात, तूप सोडतात, हवन सोडतात, मंत्र म्हणतात. या सगळ्याचा परिणाम समाजावर चांगला झाड 84 लक्ष येऊन होतो. 84 लक्ष येऊनच हा प्रकाश घडतो, तसा घडत नाही. म्हणजे सगळं होत. एखाद्या शेतामध्ये फळावरचं पिकच येत नसतं, तेव्हा त्याने मला विचारलं, फळाचं पीक येत नाही. मी म्हणलं यज्ञ म्हणून करा शेतात भटजी बिडची आणून. आपण आधी असं करा, 2 ठिकाणी 2 प्लॉट लावा. 2 शेतात 2 भागात 2 लावले. आणि जेव्हा ते मोठे झाले, त्यांना फळावर यायचा टाइम झाला, तर यज्ञ सुरू झाला. ज्या शेतात तो यज्ञ चालला त्याच्या शेजारी दुसरं शेत होतं, त्याच्यामुळे ते फळावर होतं. आणि त्या फळावर फुलं आली, याला पण गड्डे आले, त्याला गड्डे आले. मग दोन्ही गड्डे प्रयोगशाळेत आणले आणि दोन्ही गड्ड्याची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्यातले जे बीजाणू कण होते, ज्या ठिकाणी होम हवन झालं त्या ठिकाणचे फळावरचे बीजाणू कण जे आहेत ते 100% पूर्ण वाढले होते. आणि ज्या ठिकाणी फ्लॉवरमध्ये यज्ञ झालंच नाही, तिथलं जे फ्लॉवर होतं त्याचं 2% 3%च फक्त जीवाणुकण बीजाणुकण दिसले. म्हणजे यज्ञ केल्यानंतर जे निर्गुण निराकार आहे, अदृश्य आहे, ते दृश्य स्वरूपात आणायचं. हे यज्ञाचं काम, अतिशय स्वरूप. इंद्राजवळ 2 शक्त्या असतात, अश्वशक्त्या, दृश्य आणि अदृश्य. त्या 2 आता नारळाजवळ 2 शक्त्या आहेत. अदृश्य म्हणजे आज नारळात काही दिसत नाही, पोकळी दिसते. आणि दुसरी शक्ती म्हणजे पाणी, खोबरं, करवंटी, कात्या हे दिसतं, ही दृश्य शक्ती. तसे मानवाचा किंवा जो आपला आहे शरीर, हे शरीर दृश्य शक्ती. पण आपल्या शरीराच्या आत जे आहे परमात्मा, तो अदृश्य शक्ती. मग त्या शक्ती जेव्हा पूर्ण वाढवायची असं व्यवस्थित, तर यज्ञ केल्याशिवाय पर्याय नाही. यज्ञ केला पाहिजे. त्याला वेदातले मंत्र म्हटले पाहिजे, बाकीचे मंत्र चालत नाही. ऋषी, देवता, छंद आणि स्वर, तेव्हा हे सगळं घडतं. आणि मग आपल्या सूक्ष्म अवस्थेतलं शरीर नवं तयार होतं. हे नवं शरीर तयार करायचं म्हणजे यज्ञाशिवाय नाही. आता कोणाच्या किडण्या खराब, कोणाचं हृदय खराब, कोणाच्या शरीरात पाणी होतंय, कोणाचा मेंदू सोडतोय. कारण का? तर मूळ जो परमात्मा आहे, कल्कीदत्त महाराज अवतार, हा जो कल्कीदत्त आहे, वेदा सांगितला म्हणजे परमेश्वर, याने मेंदू बनवला. डोळे, कान, नाक, हात, पाय सगळे अवयव यांनी तयार केले आहेत. आणि त्याने जे छंद आणि स्वरातून हे सगळं तयार केलं. प्रजापतीला हातात धरून आदी ब्रह्माला हातात धरून. आणि त्यामुळं पहिला मानव तयार झाला, ते नुसतं आपल्या शरीरामध्ये आहे. आणि ती जशी तशी परत तयार करायची म्हणजे ह्या देवाशिवाय पुन्हा नाही. कल्कीदत्त जेव्हा आपण भक्ती करू तेव्हा आपलं शरीर पुन्हा जसं तसं तयार होणार, ज्ञान प्राप्त होणार. आणि त्याच्यावर सगळ्या चुका नष्ट होणार, शुद्धता राहणार. म्हणून हविष्य अन्न जे आहे ते तयार करायचं. त्यामुळं पीक, पाणी येतंय, शेतामध्ये पीक येतंय. तसं पीक येऊ शकत नाही. आता एक शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी त्या जवळ मावा पडायचा आणि ते नष्ट व्हायचं. औषध पाणी फवारे मारून थकले. मी म्हणलं तसं काही जमणार नाही. तुम्ही काय करा,
जवळच्या मधमध्ये एक यज्ञ धुनी तयार करा आणि तिथं रोज आपलं होम हवन सोडा, तूप सोडा. ठीक आहे. त्यांच्या सुरू केलं, मंत्र म्हणा सुरुवात केली रोज. मग ते जे चिकट घटक जो हवेत पसरला, हव्यामध्ये पसरल्यानंतर वरून जो मव्याचे जंतू आले, ते जंतूला यज्ञमधून निघालेली शक्ती आहे, अदृश्य शक्ती, त्या शक्तीने पकडून बाहेर काढलं, नष्ट केलं. म्हणजे त्याच्या शेतामध्ये कुठेही मवा त्या शाखांना सापडला नाही. अशा दुसरं एक शेत होतं, त्या शेतावर मवा पडला, पीक गेलं. म्हणजे यज्ञ हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण प्रत्येकाने केला पाहिजे. पूर्वी पेरायच्या वेळी ब्राह्मणाचा बी मंत्रून घ्यायचं, शेती काढलं बी मंत्रून शेत मंत्रून घ्यायचं, खळं केलं धान्य केलं मंत्रून घ्यायचं, जेव्हा अन्न करायचं ते मंत्रून खायचं, जेव्हा काही आपण खाऊ ते वेदाच्या मंत्राने म्हणायचं आणि ते जे ग्रहण करायचं. देवाचा प्रसाद होता असेल तर तिथं ब्राह्मणाकडून तास 2 तास मंत्र म्हणून घ्यायचे आणि तो मंत्र म्हणून झाल्यानंतर तो देवाचा प्रसाद जो आहे तो प्रसाद सगळ्या पब्लिकला वाटायचा, समाजाला सोमरस सिद्ध करायचा, तो लोकांना वाटायचा. आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरात चैतन्य, ब्रह्मचैतन्य प्राप्त व्हायचं आणि त्यामुळं सुख, शांती, समाधान आणि रोग अजिबात नव्हते हो. हे रोग आता प्रदूषणामुळं यज्ञ बंद झाले, प्रत्येक गावातले देवापुढचे होम हवन बंद झाले, ब्राह्मणाला बोलायचं संपलं, त्यांना कोणी मान देईना, त्यांचे मंत्र कोणी ऐकाना. त्याच्यामुळं ही अवकळा पृथ्वीवर आलेली आहे. एक तर तुम्ही स्वतःहून वेद मंत्र म्हणा आणि तुम्हाला जर म्हणता येत नसतील तर गावातले ब्राह्मणामार्फत प्रत्येक देवळापुढे आठवड्यातून एकदा होम हवन केलंच पाहिजे, तेव्हा गाव सुखी राहील. गावातलं जे काही म्हणजे गेमा बॅटा करण्याच्या लहरी येतात त्या नष्ट होते. होम हवनचं अदृश्य आणि अदृश्य, अदृश्य जे आहे ते जेव्हा आपण गायत्री मंत्र, समजा गायत्री अदृश्य आहे, जेव्हा आपण छंद आणि स्वर म्हणून तेव्हा त्याचं कवच तयार होईल शेंगाचं टरफळासारखं, आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणा तयार होईल, तसं एक कवच तयार होईल शरीराचं देवीचं. आणि मग देवी त्यात प्रगट होऊन मग आपल्याला बोलायला लागेल, कृपा करीन. अशा दृष्टीने हे सगळं यज्ञातून तयार होतं. यज्ञ नारायणाचा अभ्यास तुम्ही जर केला तर तुम्हाला फार महत्त्वाचे दिवस येतील, तसे राहणार नाहीत. काही लोकांना संतती होत नाही, कोणाला आजार सोडित नाही, कोणाची गुरंढोरं नीट राहत नाहीत, कोणाची घरातली माणसं येडेवाणी करतात. तर प्रत्येकाने जर आग्न होतं रोज घरात केलं, या सगळ्या समस्या सुटतील. कारण अदृश्यातून दृश्य, आपलं शरीर ज्यामध्ये जे अदृश्य आहे ते दृश्य होणार. म्हणजे डोळे अदृश्य आहेत, त्याच्या डोळ्यामध्ये जे बाहुले पाहिजे ते अदृश्य आहे, पण जेव्हा आपण होम हवन करतो तेव्हा दृश्य होऊन आपल्याला दिसायला लागेल. अशा दृष्टीने हे सगळ्या शरीरातल्या इंद्रियांना जीवन आणणे, नवजीवन प्राप्त करणे हा यज्ञाचं काम आहे. यज्ञ करणारा माणूस सुखी, समाधानी आणि कोट्याधीश बनतो, लक्षात ठेवा. ज्यांना खायला नव्हतं ते लोक आता घरी आग्न होतं करतात, कोट्याधीश बनले. आणि जे मोठमोठे विद्वान पंडित होते, गायत्री मंत्र म्हणणारे, होम हवन करायचंच नाही, नुसत्या मंत्र म्हणजे ते आज भिकायला लागले, खायला काय नाही. बघा तुमची परिस्थिती कशी येते, गायत्री मंत्राची शक्ती कशी चालते, यज्ञ नारायण कसा चालतो, आपल्याला कसा फायदा होतो याचं सांगितलेलं आहे. ते आपण तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता यज्ञ नारायणची प्रार्थना करायची, मग त्याचा मंत्र म्हणता, ओम यज्ञ नारायण मय वासुदेवाय मय तन्नो विष्णू प्रयासहा दत्तमी दम नम. अग्नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात् स्वाहा दत्तमी. असे मंत्र गायत्री मंत्रातून म्हणायचे. छंद आणि स्वरात मंत्र म्हणल्याशिवाय तुमच्या यज्ञातलं कुठलाही देव हवन घेणत नाही.
लाखो रुपये खर्च केले ना, अग्निदेवाय स्वाहा, इंद्राय स्वाहा, प्रजापती स्वाहा, इथं देव येतच नाही. कारण का, या ठिकाणी छंद आणि स्वरांचा अभाव आहे. छंद आणि स्वर जेव्हा प्रगट होईल तेव्हा देव आपलं शरीर धारण, निर्गुण निराकार अदृश्य देव दृश्य स्वरूपात आणायचे. म्हणजे ऋषी देवता छंद आणि स्वरातून ते दृश्य स्वरूपात येतात. आता शेंगदाणा आहे, अदृश्य शेंगदाणा आहे. कुठं? शेंगाच्या झाडामध्ये शेंगदाणा अदृश्य आहे, तो आपला दृश्य करायचा आहे. मग काय करायचं? मग त्या भुईमुगा शेंगाला, भुईमुगा झाडाला पाणी घालायचं. मग त्याला बारीक बारीक पांढऱ्या कुण्या यायला लागतात. त्या कुण्या म्हणजे छंद आणि स्वराचं टरपल कवच तयार होतात. मग कवच तयार झालं की त्याच्यामध्ये अदृश्य जो शेंगदाणा आहे झाडामध्ये, मग तो त्याच्यामध्ये द्रव येऊन तो शेंगदाणा तयार होतो. तसे हे अदृश्य जे जग आहे, परमेश्वर आहे, देवदेवता आहेत, ते आपण गायत्री मंत्र म्हणायला पाहिजे. विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायची छंद षडजा स्वरा, ओम भूवम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. असं एवढं आपण म्हटलं की छंदानं स्वरातून गायत्री कवच तयार होणार. मग त्याच्यामधून देवदेवता प्रगट होऊन आपल्याला दर्शन देणं, आपला उपकार करणार, अशा दृष्टीने हा देव आहे. असे देव आपल्याला भेटतात, तसे ते भेटू शकत नाहीत. कारण तुम्ही किती जरी भजन कीर्तन केलं तरी देव तुमच्यावर येण्यास का अंकुश करतो. कारण तुम्ही सोमरस पित नाहीत. तुमचा भूतियान मार्ग, पितृयान मार्गाचा देव भेटत नाही. फक्त सोमरस पेल्यानंतरच देवरूप शरीर बनतं. होम हवन केल्यानंतर त्याच्यावर सूक्ष्म घटक तयार होतात आणि मग त्यामुळं साक्षात्कार होतो, ईश्वर प्राप्ती होते. ओम श्रीरामृत मंथने स्वर कल्किदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अनुसया माता की जय. आतृषी की जय. सर्वदेव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.